नमस्कार सर्वांना। तर हा पदार्थ पाहून तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण तर झालीच असेल ना, आणि हा पदार्थ काय आहे हेही तुमच्या लक्षात आलंच असेल। तर हा पदार्थ मी माझ्या लहानपणी माझी आई मला बनवून द्यायची आणि मला तो खूप आवडायचा आणि तोच मी आज माझ्या घरीही बनवत आहे आणि तेच तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। आता हा पदार्थ आपल्या घरामध्ये नेहमीच बनत असतो, पण आता खूप दिवसापूर्वीपासून कोणी बनवला नसेल, तर या व्हिडिओने तुम्हीही नक्की बनवाल। तर हा पदार्थ कसा बनवायचा ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करते। व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा। तर घरामध्ये आपण एखाद्या दिवशी जास्त चपात्या बनवतो आणि त्या शिल्लक राहतात आणि शिल्लक राहिलेल्या चपात्यांचं काय करायचं, तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून पहा। तर मी सकाळी चपात्या बनवल्या होत्या आणि त्यातल्याच काही चपात्या शिल्लक राहिल्या होत्या, तर या चपात्यांचा आज मी छान असा चिवडा बनवणार होते। तर त्यासाठी चपात्या मी बारीक करून घेत आहे। आता या चपात्या तुम्ही हातानेही बारीक करू शकता, पण हाताने जास्त बारीक होत नाहीत म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे। तर ह्या ज्या सर्व चपात्या आहेत त्या आपण मिक्सरमधून छान अशा बारीक करून घेऊया। आता इथे सर्व चपात्यांचा मी छान असा बारीक चुरा करून घेतलेला आहे। आता याला आपण फोडणी देणार आहोत। तर फोडणीसाठी आपण मस्त कढईमध्ये तेल घालून घेऊया। आता कढईमध्ये तेल घातल्यावरती त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत। आता आपण पोह्याला जेव्हा शेंगदाणे तळून घेतो सेम तसेच शेंगदाणे इथेही तळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण ते फोडणीमध्ये घालणार आहोत। आता शेंगदाणे मी छान असे तळून घेते आणि आपण ते काढून घेऊया। आता तुम्हालाही हा पदार्थ खरंच खायला खूप आवडत असेल किंवा जर तुम्ही कधी आजारी असाल, चपाती खायची अजिबात इच्छा होत नाही, त्यावेळी तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून घ्या। आता फोडणीसाठी मी ते जिरे मोहरी टाकलेले आहे। कढीपत्ता छान असा आणि जास्त टाकायचा म्हणजे छान फ्लेवर येतो त्याला। आता कांदा मिरची घालून आपण छान याची फोडणी भाजून घेऊया। कांदा वगैरे छान असा पिंक झाला की नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। आता इथे मी कांदा भाजत आल्यावरती थोडीशी हळद घातलेली आहे। हळदीने आपल्या जो चिवडा आहे त्याला छान असा रंग येतो, त्यासाठी हळद थोडी घालून घ्या आणि नंतर आपण जो काही चपात्यांचा चुरा करून घेतला होता त्या या फोडणीमध्ये आपण घालून घ्यायचं आहे। आता ही फोडणी सेम पोहेल आपण जसे बनवतो ना सेम तशीच याला फोडणी द्यायची आहे। आता खूप छान असे हे आपल्या फोडणी झालेली आहे। आता हे छान एकसारखं जोपर्यंत आपला हळदीचा सेम सगळा कलर होत नाही तोपर्यंत आपण हे छान भाजून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं असेल। जर तुम्हाला गोड आवडत असेल ना तर तुम्ही थोडीशी साखर घाला, नाही घातलं तरीही याची टेस्ट खूप छान होते। आणि तुम्हाला जर लिंबू आवडत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये लिंबूही पिळू शकता, खूप छान लिंबाचीही टेस्ट याच्यामध्ये येत असते। आणि अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे। थोडा वेळ आपण आता जे आपण शेंगदाणे तळून घेतले होते ते आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे। आता हा जो पदार्थ आहे ना तो बनवायला खूप सोपा आहे आणि कोणत्याही हॉटेलमध्ये जर जाऊन तुम्ही हा पदार्थ मागितला तर कोणत्याच हॉटेलमध्ये तुम्हाला हा पदार्थ मिळणार नाही। हा फक्त आपल्या घरामध्येच बनवू शकतो। तर असा हा पदार्थ बनवायलाही खूप सोपा आणि टेस्टलाही अप्रतिम असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या। चला अशाच भेटूया नंतर, बाय।